दाताला किंवा दाढेला लागलेली कीड, तोंडाचा घाण, वास येणे, दात पिवळे होणे किंवा दातावरती खूप जास्त टार्टर जमा होणे, दातातून रक्त येणे, हिरड्यावरील सूज अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती हा घरगुती उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे। कितीही पिवळे झालेले दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकतील। नक्की ट्राय करून बघा। फक्त पूर्ण प्रोसेस करा, कारण की प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। घरातीलच 4-5 वस्तू आपण वापरणार आहोत आणि हे घटक खूप गरजेचे आहेत या त्रासापासून वाचवण्यासाठी। तर त्यासाठी अद्रक आपल्याला घ्यायची आहे। अद्रक घ्यायची, स्वच्छ धुवून त्यानंतर त्याला खिसायचं। छोटासा अद्रकचा तुकडा देखील पुरेसा होतो, पण स्वच्छ धुवूनच घ्या आणि त्यानंतर त्याला खिसा। आता खिसायचं किती, तर अगदी अर्धा चमचा खिस होईल एवढा आपल्याला याला खिसायचा आहे। आणि अद्रकचा रस जो आहे ना, तो अगदी तुम्ही सहज दाताखाली म्हणजे अद्रक थोडीशी धरली, जसं लवंग धरतो ना तसंच अद्रक जरी धरली ना तरी खूप चांगला आराम मिळतो। आणि त्याचा जो रस आहे ना, तो जर तुम्ही योग्य ठिकाणी वापरला योग्य पद्धतीने तर तुम्हाला खूपच जास्त फायदा होतो। एकदा करून बघा। तर यासाठी अद्रक मी खिसून घेतलेली आहे आणि एक स्वच्छ वाटी मी घेतलेली आहे। अद्रक खिसून त्याचा जो खिसलेला भाग आहे तो एकतर गाळणीने किंवा हाताने थोडासा दाबून याला आपल्याला यामधील जो रस आहे ना तो काढायचा आहे। अद्रकचा रस साधारण इथे आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे अद्रकचा रस पूर्णपणे व्यवस्थित निघालेला आहे। त्यानंतर ना जे अद्रकचा रस आहे ना, जर तुम्हाला याला जास्त बनवायचं असेल तर तो जास्त घेतला तरी चालतं। म्हणजे प्रमाण प्रत्येक गोष्टीचं थोडं थोडं जास्त घ्यायचं आणि त्यानुसार बनवायचं। अचूक असं मोजमापाची गरज नाही, ढोबळमानाने घेतलं तरी चालतं, पण काहीही यामधील स्किप करू नका, कारण की सर्व लागणाऱ्याच गोष्टी वापरलेल्या आहेत। त्यानंतर अर्धा छोटा चमचा मी इथे घेतलेला आहे मीठ इथे आपल्याला अद्रकच्या रसामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा, अद्रकच्या रसामध्ये मीठ चांगलं विरघळलं की त्यानंतर आपल्याला इथे टाकायचा आहे खायचा सोडा। खायचा सोडा जेवढं मीठ टाकलं तेवढाच घ्यायचा, म्हणजे एक छोटा अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे। आणि खायचा सोडा टाकून देखील आपण याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता भरपूर जण खायचा सोडा म्हणलं की खायचा सोडा नसेल तर इनो वापरतात, बेकिंग पावडर वापरतात, तर असं अजिबात करायचं नाही। प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे असतात, प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात। तर इथे आपल्याला ज्या फायदेशीर आहेत त्या खायच्या सोड्यातल्या मधीलच प्रॉपर्टीज आपल्याला लागणार आहेत, त्यामुळे खायचा सोडाच आपल्याला वापरायचा आहे। त्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपल्याला इथे लागणार आहे लवंग जी आहे ना बघा, आपल्याला इथे लवंगचं पावडर लागणार आहे। तर अगोदरच मी लवंग बारीक करून ठेवलेली आहे। साधारण 1 किंवा 2 लवंगचं जेवढं पावडर होईल तेवढं वापरायचं, किंवा 2 चिमूटभर एवढं लवंगचं पावडर घ्यायचं जर अगोदरच करून ठेवलेलं असेल तर। आणि लवंग फक्त अशा काड्याच फक्त वापरायच्या नाही, तर त्याच्यावरती जे फूल लागलेलं असतं ना, तर ते देखील लवंग आपल्याला इथे घ्यायची आहे। आणि लवंग चांगली बारीक करून अगोदरच ठेवलेली होती, तर चिमूटभर त्याचं पावडर घेतलं आणि यामध्ये टाकलं। चांगलं व्यवस्थित यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं। आणि म्हणजे जसं आता लवंग बारीक तर केलेली आहे, पण लवकर अशी काही यामध्ये मिक्स होणार नाही, तर थोडंसं हलवून घ्या। आणि जर वेळ असेल तर 2-3 मिनिट याला ठेवलं तरी चालतं, नसेल वेळ तर लगेचच वापरलं, म्हणजे त्रास खूप जास्त होत आहे, लगेचच वापरायचं आहे, तर ते देखील करू शकता। लवंग यामध्ये चांगली मिक्स झाली की त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे हळद अगदी चिमूटभर हळद घ्यायची, खूप जास्त नाही। जर तुमच्या दाताला किंवा दाढेला कीड लागलेली आहे आणि हिरड्यावर सूज आलेली आहे, रक्त निघत आहे हिरड्यामधून, लाल झालेले आहेत, तर तुम्हाला हळद ही वापरायलाच हवी, कारण की हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, जी की आपल्याला खूप छान मदत करतात, आपल्याला होणाऱ्या त्रासापासून वाचवतात, जखम जी आहे ती भरून आणतात आणि डिसइन्फेक्ट देखील करतात। तर त्यानंतर बघा, इथे हळद टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला इथे लागणार आहे लसूण आपल्याला साधारण 3-4 कळ्या लसणाच्या लागणार आहेत। त्या अगोदरच मी सोलून घेतलेल्या आहेत। तर लसूण चांगला स्वच्छ सोलून घ्यायचा, धुवून घ्यायचा पाण्याने आणि त्यानंतरच वापरायचा, कारण की बऱ्याच वेळा लसणामध्ये फंगल्स लागलेले असतात ब्लॅक कलरचे, तर त्यामुळे लसूण सोलून धुवून घ्यायचा। आणि इथं बघू शकता 4-5 कळ्या लसणाच्या मी घेतलेल्या आहेत, त्याला आता आपल्याला खिसायचं आहे। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे ते देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे तुमच्यासाठी तो व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल। आणि त्यासोबतच आता बघा, लसूण इथे तुम्हाला वाटलंच तर खलबत्त्यामध्ये जर कुटायचं असेल, पेस्ट करायची असेल तर ते देखील चालतं, किंवा असं तुम्ही इथे खिसणीने खिसून जरी घेतलं तरी चालतं, कारण की जास्त काही बारीक नको आहे आपल्याला, फक्त थोडंसं आपल्याला याला जसं खलबत्त्यामध्ये करत असाल तर ओबडधोबड कुटून जरी घेतलं तरी पुरेसं होतं।
आणि त्यानंतर ना लसणाचा खिसलेला जो पण भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला लसूण असा पिळून त्याचा रस काढायचा आहे. तर खूप जास्त काही लसणामध्ये रस नसतो, साधारण 1 ते 2 थेंब लसणाचा रस जरी निघाला तरी पुरेसा होतो. आणि बिलकुल रस नसेल निघल तर तुम्ही याला थोडंसं यामध्ये पाणी टाका, म्हणजे थोडंसं म्हणजे अगदी छोटा अर्धा चमचा यामध्ये पाणी टाकायचं आणि ते यामध्ये पिळायचं, म्हणजे 4-5 थेंब त्यामधून लिक्विड निघेल आणि त्यासोबतच लसणाचा अर्क देखील निघेल. हे तुम्ही करू शकता. 2 थेंब लसणाचा रस मी यामध्ये टाकलेला आहे, चांगलं व्यवस्थित मिक्स केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 1 ग्लास कोमट पाणी किंवा अर्धा ग्लास कोमट पाणी घेऊ शकता. जेवढं सहन होतं तेवढं तुम्हाला गरम कोमट पाणी वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापसाचे मी 2 गोळे असे तयार केले. या रसामध्ये असे कापसाचे गोळे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला बघा हे कापसाचे जे गोळे आहेत ना तर ते चांगले असे बुडवून घ्यायचे. खूप त्यामधून पाणी गळेल असं नाही करायचं, म्हणजे थोडंसं पिळून जरी घेतलं तरी चालतं, पण थोडा यामध्ये रस देखील हवा, अगदी कोरडे नको. त्यानंतर आपल्याला ना राहिलेला जो रस आहे, तयार केलेलं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे या पाण्यामध्ये. जे पाणी आपण कोमट करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. वाटीमध्ये थोडंसं मी पाणी टाकून त्याला देखील काढलं, म्हणजे पुरेपूर इथे तयार केलेलं मिश्रण आपल्याला वापरता येईल, वाया जाणार नाही. आता चांगलं यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बघा आता हे पाणी थोडंसं पिवळसर झालेलं असतं, कोमट आहे, गरम आहे तेव्हाच वापरायचं आहे. आणि त्यानंतर काडीपिटीची काडी घेतली, टूथपिक असेल तर टूथपिक वापरा, त्यावरती आपल्याला कापसाचा गोळा असा लावायचा आहे. आणि अजून एक पद्धत याला तुम्ही वापरू शकता, ते मी पुढे तुम्हाला दाखवते. त्या अगोदर 2 पद्धती आपण बघूयात. कापसाचा गोळा जो आहे ना तो असा डिप करून घेतलेला, तो दाता जिथे कीड लागलेली आहे किंवा दुखत आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे लावायचं, किंवा दाताखाली 5 मिनिट ठेवलं तरी चालतं आणि त्यानंतर गुळणा केला तरी चालतो. हा रस या ठिकाणी लागला ना तुम्हाला खूप चांगला आराम मिळेल. वरून जरी कीड तुम्हाला दिसत असेल, आता काही हे दात पांढरा शुभ्र परत होऊ शकत नाही, पण दाताला परत जे नुकसान होणार होतं अजून ते होत नाही, कीड निघून जाते आणि खूप चांगला आराम मिळतो. जिथे जिथे तुम्हाला असा त्रास असेल त्या ठिकाणी लावून बघा, खूप चांगला तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. त्यासोबतच बघा या पाण्याने आपल्याला दिवसातून 2-3 वेळा गुळण्या करायच्या आहेत. जर तुम्हाला खूप जास्त त्रास असेल तर, जसं की तोंडातून घाण वास येत असेल, पिवळे दात असतील किंवा काही दाढ दुखत असेल, हिरड्यावर सूज आलेली असेल, या पाण्याने आपल्याला गुळण्या करायच्या आहेत. गुळण्या कशा करायच्या, तर तोंडामध्ये पाणी घ्यायचं, लगेचच बाहेर काढायचं नाही, सर्व तोंडामध्ये चांगलं फिरवून घ्यायचं, काही सेकंद तोंडामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर बाहेर काढायचं. म्हणजे आपल्याला याचा खूप चांगला फायदा मिळतो. पूर्ण ओरल प्रॉब्लेम्सवरती हे सोल्युशन तुम्हाला कामी येतं, कारण की पूर्ण तोंडामध्ये हे पाणी कानाकोपऱ्यामध्ये जातं आणि जिथे जिथे काही जखम आहे, त्रास आहे त्या ठिकाणी हे लागू होतं. त्यासोबतच 2 टाईम ब्रश नक्की करा. हे लिक्विड जे आपण बनवलं होतं त्यामध्ये थोडंसं टूथपेस्ट टाकून ब्रश केला तरी चालतं. 2 टाईम ब्रश केल्याने तुमचे सर्व ओरल प्रॉब्लेम्स दूर होतात, दात मजबूत होतात, कधीच तुम्हाला कोणता त्रास होत नाही आणि भविष्यात कधी कोणते ओरल प्रॉब्लेम्स होणार असतील तर ते देखील तुम्हाला होणार नाहीत. ट्राय करा आणि बेस्ट रिझल्ट मिळेल. काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.